आणि ब्रह्मज्ञानाचं प्रतीक मानलं आहे. पुराण कथेनं सियाने या चांद्रदेवीला रात्रीच्या आकाशात रथातून विहार करणाऱ्या सौंदर्यवतीच्या रूपात चित्रित केलं. रोमन परंपरेतील ल्युना हे तिचं प्रतिरूप म्हणजे स्त्रीत्व, प्रजनन आणि निसर्गाच्या लयीचंच रूप मानण्यात आलं. धर्मामध्ये चंद्रदेवता म्हणजे तेजस्वी पण शांत, प्रसन्नता आणि समानतेचं प्रतीक मानले जाते. 10 शुभ्र धवल अश्वांच्या रथातून ती आकाशात विहार करीत असते. त्यातला प्रत्येक अश्व प्रतिनिधित्व करतो महत्वाचं. इस्लामी परंपरेमध्ये चंद्राचं स्थान मध्यवर्ती आहे. दिनदर्शिका निर्धारित करणारं आणि रमझान किंवा ईद सारख्या पवित्र सखी चंद्राच्या कलेनुसार ठरल्या आहेत आणि चंद्रच ठरवतो महाशिवरात्रीसारखे पर्व का. शांततेचं प्रतीक आणि ईश्वराकडे नेणारा सेतू आहे. बौद्ध परंपरेत चांद्र दिनदर्शिका असामान्य महत्वाची आहे. वेसाक सारख्या बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणासारखे पवित्र दिवसांच्या चांद्र मोहिमा. याच मानवी जिज्ञासेनं प्रेरित होऊन भारताने 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारतानं इतिहास घडवला. चांद्रयान 1चं प्रक्षेपण करून भारतानं चंद्राकडे जाण्यासाठी आपला उपकरण. ही मोहीम म्हणजे चंद्रावर जाऊन विश्वाच्या रहस्यांचं आकलन व्हावं यासाठी विविध देशांचं प्रतीक बनली. भारताच्या या ध्येयाचे जनक होते भारताचे तत्कालीन दूरदर्शी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्या मार्गदर्शनानं इस्रोने बनवलं भारताचं पहिलं उपकरण, भारताचा पहिला मून इम्पॅक्ट प्रोब, ज्याने चांद्रभूमीला स्पर्श केला. चंद्रावर पाणी आणि हायड्रॉक्साईड अणूंच्या अस्तित्वाचा शोध हे चांद्रयान 1चं सर्वात मोठं यश होतं. या शोधामुळे मानवाचा चंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यानंतर आलं चांद्रयान 2. 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान 2नं अंतराळ मोहिमांचा आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. या मोहिमेचं उद्दिष्ट होतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेणं. चंद्राचा सतत अंधारात राहणारा हा भाग त्या दृष्टीनं विशेष महत्वाचा होता. ऑर्बिटर, लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान हे तिघे चांद्रयान 2 मोहिमेचे महत्वाचे शिलेदार होते. चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्र आणि माहिती घेणारा ऑर्बिटर, चंद्रावर अलगद उतरणारा लँडर विक्रम आणि तिथल्या धुळीचे नमुने गोळा करून पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तिचं पृथक्करण करणारा रोवर प्रज्ञान. या तिघांमुळे चांद्रयान 2 अभूतपूर्व ठरले. चंद्रावर उतरताना लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानला अडचणी आल्या असल्या तरी ऑर्बिटर
आजही चंद्राच्या कक्षेत परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागाची अत्यंत महत्त्वाची माहिती जगभरातल्या शास्त्रज्ञांना पाठवित आहे. चांद्रयान 2ने साधलेल्या चाचण्या आणि त्यातून मिळालेल्या यशानं त्याहून अधिक महत्वाकांक्षी मोहिमांचा मार्ग सुकर केला. चंद्रावर अलगद उतरण्यासाठी आवश्यक माहिती त्यानं दिली आणि चांद्रयान 3 मोहिमेचा पाया रचला. जुलै 2023 भारतासाठी अभिमानाचा आणि गौरवशाली दिवस. या दिवशी भारतानं चांद्रयान 3 द्वारे अवकाश संशोधनाचे संस्मरणीय पाऊल टाकले. हे केवळ अंतरिक्ष वेधाचे आणखी एक पाऊल नव्हते, तो होता आत्मविश्वास, आशा आणि अपेक्षांनी परिपूर्ण दिवस. LV-M3 M4 या अग्निबाणावरून चांद्रयान 3नं आकाशात घेतलेली झेप म्हणजे भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा दाखला होता. चांद्रयान 2ला आलेल्या अडचणीतून धडा घेऊन नव्यानं बनवलेले अधिक विश्वासार्ह, दमदार, अत्याधुनिक दिशा निर्धारण करणारे आणि चंद्रावर अलगद उतरण्यासाठी अचूक प्रणालीनं परिपूर्ण असे चांद्रयान 3 आकाशात झेपावले. अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणांनी सुसज्ज, कोट्यवधी लोकांच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नांना कवेत घेणारी. पृथ्वीभोवतीच्या लंब वर्तुळाकार कक्षेत चांद्रयान 3 पोहोचले. निर्धारित कक्षेमध्ये झाला विनासायास प्रवेश. प्रत्येक टप्पा होता सूक्ष्म आणि बिनचूक नियोजनाचं प्रमाण. अंतराळातली भली मोठी पोकळी पार करून चंद्राच्या कक्षेत 5 ऑगस्ट 2023ला चांद्रयान 3चा बिनचूक प्रवेश झाला. त्याच्या 3 घटकांमध्ये एक होता यानाला पुढे नेणारा आणि त्यावर होते सूर्यमालेच्या पलीकडल्या ग्रहांचा शोध घेऊ शकणारे शेप हे अत्याधुनिक उपकरण, जे यानाला प्रवासाची नेमकी दिशा दाखवत होते.